हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना, गुड मॉर्निंग. तर असं माझं सकाळचं रुटीन सुरू झालेलं आहे. तर पाणी वगैरे टाकून घेतलेलं आहे अंगणात आणि छोटीशी रांगोळी काढलेली आहे मी. आणि त्यानंतर मग माझ्या बाहेरून आल्यानंतर चपला तशाच बाहेर ठेवलेल्या होत्या, ते उन्हानं खराब होते म्हणून मी त्या स्टँडवर ठेवून दिल्या. आणि गाय आली होती म्हणून ते गेट लावून घेतलेलं आहे. आणि मग हा डबा इथेच राहिला, गाय आली म्हणून तो मी उचलून स्टँडमध्ये ठेवला. मग असा नंतर चहा पिऊन घेतला. तर असं माझं बालपण किती छान असते ना आपलं. तर माझं असंच बालपण छान खेड्यामध्ये गेलेलं आहे. आम्ही असं जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये शिकलेलं आहे. तर मुलांना सांगते मी जेव्हा असं माझं बालपण, तर मुलांना खूप हसायला येतं. आणि मला आणखी सांगण्याचं ते मला हे करतात नेहमी की तुझं सांग बालपण कसं होतं, काय होतं. असं त्यांना खूप असं मजा वाटते. असं बालपण आपलं कसं, माझं असं नेहमी खेडेगावामध्येच बालपण गेलेलं आहे. आणि मी जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये शिकले, पण माझं गाव खूप सुंदर होतं आणि नीट आणि क्लीन गाव होतं. आणि खूप छान करमायचं तिथे. छान मोठं मंदिर होतं तिथे. दररोज सकाळी आणि सायंकाळला प्रार्थना व्हायची, तर आम्ही प्रार्थनेला पण जायचो. तर छान शिस्त वगैरे होती तिथे, मुलांना वगैरे लावायची मंदिरामध्ये, तर आम्ही जायचो तिथे. तर मग मी मुलांना सांगत असते नेहमी, जिल्हा परिषदच्या आम्ही शाळेमध्ये शिकलो. आणि मग सॅटर्डे संडेला सुट्टी राहायची. छान छोटे छोटे स्कर्ट आणि ते ब्लाऊज होते आम्हाला घालायला, तर छान दिसायचं त्याच्यामध्ये. आणि तेव्हा असं टाय वगैरे नव्हतं आमच्या शाळेत. स्कर्ट राहायचे छोटे आणि व्हाईट शर्ट राहायचं त्याच्यावरती, आणि चप्पल वगैरे घालायचं. पण छान होती आमची शाळा. आणि मग सॅटर्डे संडेला आम्ही मैत्रिणी सर्व मिळून शेतात जायचो, बोरा आणायला, चिंचा आणायला. तर असं छान आमच्या मज्जा राहायची. मग एका मैत्रिणीकडे आम्ही भातुकलीचा खेळ खेळायचो सगळेजण. मग आम्ही टिफिन वगैरे घेऊन जात होतो त्यांच्याकडे, किंवा सगळ्या मैत्रिणीकडे एक सॅटर्डे संडेला असं आम्ही प्रोग्राम बनवायचं, तुमचं बालपण कसं होतं. तर अशा माझ्या छोट्या मोठ्या बालपणीच्या गोष्टी मी मुलांना सांगत असते. जनरली मी माझ्या मुलांना असंच माझ्या छोट्यापणच्या गोष्टी सांगत असते त्यांना मी. तर मग असा वेळ झाला होता. त्यानंतर मग मी असं वरण भात वगैरे लावून घेतला. आणि ही आलू भाज्या म्हणतात त्याला, ही खूप छान लागते ही भाजी करायला. आणि याच्यामध्ये कांदा लसूण वगैरे नाही टाकत आम्ही. तर ते आलू भाज्या केला, खूप छान लागते. लिंबू वगैरे पिळायचं. ही बटाट्याची असते भाजी. तर वरण भातासोबत मोस्टली आम्ही असं बनवतो खायला. तर असं मग दुपारी 11 वाजता आम्ही म्हणजे मी 12:30ला जेवण केलं. तर वरण भात तडका दिला त्याला वरणाला, आणि डाळ